महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच जिल्हा मुख्य न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग प्रवर्गातील बालकांसाठी विशेष तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शुक्रवारी सकाळी 9 वाजता वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे 6 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी विशेष वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात एकूण 60 बालकांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 28 बालकांची सेतूमार्फत ऑनलाईन नोंदणी करून दिव्यांग प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। झरी जामणी, उमरखेड आणि यवतमाळसह जिल्ह्याभरातून बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। सर्व तपासण्या एकाच ठिकाणी झाल्याने पालकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे। हे शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष नागेश नव्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बात्रा आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने पार पडले।